कौठा येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त संदीपाल महाराजांचे प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न. दिनांक 12 मे 2025 रोजी संध्याकाळी 8 ते 11 वाजेच्या दरम्यानमध्ये वसमत तालुक्यातल्या कौठा येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2587व्या जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमेचे अतिशय सुंदर असं आयोजन करण्यात आलं होतं. आणि या कार्यक्रमामध्ये पूज्य भंते यांनी धम्मदेशना दिली. यानंतर जयप्रकाशजी दांडेगावकर माजी मंत्री यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलेत. यावेळी सरपंच मंगलताई तुंबे यांच्या हस्ते देखील ध्वजारोहण संपन्न झाला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील नवयुवक तरुणांनी मेहनत केली. या प्रसंगी ग्राम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोरटे यांच्यासह पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते. संदीप पाल महाराज यांच्या समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावातील नागरिक महिला मंडळी उपस्थित होते. या संदर्भात विठ्ठल मोरे हे काय म्हणतात ऐकूया. प्रतिवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची बुद्ध जयंती आम्ही या कौठा नगरीमध्ये दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी साजरी करत आहोत. त्याचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं नियोजन लावलेलं आहे आम्ही सर्वांच्या वतीनं. पहिल्या क्षेत्रामध्ये पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्यपुतळ्याला हार अर्पण करून या कार्यक्रमाला भंतेजी यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. त्यामध्ये या कार्यक्रमासाठी आम्ही निमंत्रित केलं होतं. जयप्रकाश दांडेगावकर साहेब हे सुद्धा या कार्यक्रमासाठी त्यांनी सुद्धा उपस्थित राहिली होती. आणि या कार्यक्रमाचा पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. तर पहिल्या क्षेत्रामधला हा कार्यक्रम आहे. दुसऱ्या क्षेत्रामध्ये भंतेजीची धम्मदेशना आणि दुपारचा कार्यक्रम म्हणजे भोजनदानाचा कार्यक्रम आम्ही 2 ते 5च्या दरम्यानमध्ये भोजनदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि रात्रीचा कार्यक्रम मनोरंजनातून आपल्या लोकप्रिय सत्यपाल महाराज यांचे शिष्य संदीपाल महाराज यांचं सुद्धा समाज प्रबोधनाचं काम ते सुद्धा आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते सुद्धा करणार आहेत. तरी रात्रीच्या 8 ते 12 पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. अशा प्रकारे या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन समस्त राजरत्ननगर कौठा यांच्या वतीनं ठेवण्यात आलेलं आहे. याचा सर्वांनी कृपया लाभ घ्यायचा आहे.